दिल्लीमध्ये जंतर मंतरवर CJPने आंदोलन केलं, मोर्चे काढले. नीटचा पेपर फुटला म्हणून. पेपर फुटत नसतो, पेपर फोडला जातो. कोट्यानी पैसे घेतात आणि हे पेपर लीक करतात. आणि याचा फायदा जे आपण म्हणतो ना, आमिर बाप की बिगडी हुई औलाद, यांना होतो. त्यांना पाहिजे असते ती फक्त डिग्री, आयती डिग्री. म्हणून हा पेपर लीक होत असतो. यामध्ये मात्र गरीब घराण्यातले पोरं, मिडल क्लास पोरं भरडले जातात. ज्यांनी 12-12 तास, 20-20 तास अभ्यास केलेला असतो, त्यांना खरंच डॉक्टर व्हायचं असतं. मात्र डॉक्टर होतात ते पेपर फुटून पास झालेले. आणि याच विरोधामध्ये CJPने आंदोलन केलं. सोनम वांगचुकने उपोषण केलं, अनेकांनी सपोर्ट केला. पण काय झालं? सोनम वांगचुक यांना बळजबरीने उचलण्यात आलं. त्यांना पांढऱ्या कपड्यात जशी एखादी डेड बॉडी नेतात तसं त्यांना उचलून दवाखान्यात नेण्यात आलं. अरे जरा लाजा वाटू द्या. विद्यार्थ्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला, मुलांची डोकी फोडली, काही मुलांनी आत्महत्या केल्या. तरी या सरकारला फरक पडलेला नाही. हे सरकार म्हणजे गेंड्याच्या कातड्याचं आहे. याला काहीच फरक पडणार नाही. अरे आपण एवढे लाखोंच्या संख्येने लढत आहोत. विचार करा, एकटे बाबासाहेब कसे लढले असतील या सिस्टमच्या विरोधात. माझा बाप BR आंबेडकर कसा लढला असेल या मनोवादी विचाराच्या विरोधामध्ये. विचार करा, संपूर्ण भारत देशातील मनोवादी विचारांचे लोक, मंत्री संत्री सगळे विरोधात होते. गांधी विरोधात, नेहरू विरोधात, पटेल विरोधात, टिळक विरोधात, सावरकर विरोधात. कशी लढली असेल माझ्या बापाने लढाई. विदेशात जाऊन उच्च शिक्षण घेऊन पदव्या घेऊन सुद्धा माझ्या बापाचा पावलोपावली अपमान करण्यात आला. बडोद्याला नोकरीसाठी सयाजीराव गायकवाड यांच्याकडे जातात. तिथे त्यांच्या अंगावर फाईल फेकून दिली जायची. पाणी प्यायला वेगळा माठ ठेवला जायचा. राहायला कोणी घर देत नव्हतं. का तर महार म्हणून, शूद्र म्हणून. अरे बाबासाहेब एवढे विद्वान असताना एवढा अपमान का तर ते महार जातीत जन्माला आले म्हणून. एवढा छळ केला माझ्या बापाचा इथल्या मनवादी शेंडीवाल्यांनी. पण बाबासाहेब कधीच हरले नाहीत, कधीच निराश झाले नाहीत, कधीच थकले नाहीत. 20-20 तास अभ्यास केला. या भारत देशाचं संविधान लिहून तुम्हाला आम्हाला गुलामीतून बाहेर काढलं, गुलामीतून मुक्त केलं. या भारत देशाला लोकशाही दिली. पण इथल्या सरकारने लोकशाही मोडून काढण्याचं काम सुरू केलंय आणि इथं हुकुमशाही आणली. आज सायंटिस्ट सोनम वांगचुक सारखा माणूस या देशासाठी आपला जीव द्यायला तयार आहे. सोनम वांगचुक हे शेवटच्या घटकेला होते, तरीसुद्धा इथल्या सरकारला जाग आली नाही. हे दुर्दैव आहे. 3 इडियट हा पिक्चर सोनम वांगचुक यांच्यावर आधारित आहे. पिक्चरमधल्या कलाकारांनी करोडो रुपये कमवले सोनम वांगचुकच्या नावाने. कुठे गेले ते कलाकार? एकही कलाकार त्या जंतर मंतरवर आला नाही, आंदोलनात सामील झाला नाही. अरे हे फक्त गुटख्याच्या जाहिराती, दारूच्या जाहिराती, तंबाखूच्या, सिगरेटच्या जाहिराती काढून करोडो रुपये कमवतात. यांना काही घेणं देणं नाही रिअल लाईफचं. साऊथ पिक्चरमधले कलाकार हिरो प्रकाश राज त्या जंतर मंतर ठिकाणी ठाण मारून बसलेत. अनेकांनी या आंदोलनाला सपोर्ट केलाय. पण बॉलिवूड मात्र कशातच नाही. जाता जाता एवढंच सांगतो मित्रांनो, या भारत देशात अनेक घटना घडत आहेत. महिलांना जाळून मारलं जात आहे. लहान मुलींवर बलात्कार केले जातात. सामूहिक बलात्कार केले जातात. राजस्थानमधल्या 12-14 वर्षाच्या चिमुकलीवर 32 जणांनी सामूहिक बलात्कार केला. 4 दिवस बलात्कार करत होते हे नराधम. काय आत्महत्येचा तडपला असेल, तिने किती देवांना हाक मारली असेल, पण नाही, देव ऐकत नाही आणि मदतीला धावून सुद्धा येत नाही. पुण्यात खेडशिवापूरचं प्रकरण घ्या. त्या 60 वर्षाच्या म्हाताऱ्याने 4 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार केला. तिला शेणात पुरलं गेलं. मित्रांनो, जिथं चुकतंय तिथं विरोध करायला घराच्या बाहेर या. जिथं अन्याय तिथं न्याय द्यायचं काम करा. उद्या आपल्या मुलांचं भविष्य आहे. आणि जाता जाता एकच सांगतो,
जंतर मंतरच्या आंदोलनात उपोषणात सामील व्हा, सपोर्ट करा. जय भीम, जय संविधान.